एजे, मला माहितीये माझा ऍक्सिडेंट कोणामुळे झाला. मी रेवूला घेऊन तुमच्याकडे येतच होते. ती तुम्हाला सगळं खरं सांगणारही होती आणि त्याच वेळी आमचा ऍक्सिडेंट झाला. हा काय फक्त एक योगायोग नाहीये. इनफ लीला, मला आता तुझी कुठली थेरी ऐकायची नाहीये. यू नीड टू रेस्ट अँड गेट वेल सून. आपण नंतर बोलू. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही माझ्यावर कसलेही आरोप कराल आणि एजे ऐकून घेतील? इतकं सोपं नाहीये एजेंना स्वतःच्या बाजूने वळवणं. मला एजेंना माझ्या बाजूनी नाही, सत्याच्या बाजूनी वळवायचंय. आणि तुम्ही काही केलत ना तरी सत्य एजेंट समोर येणारच. रेव काय झालं ग? रेव लवकर बरी हो ग. सगळं छान होणार आहे तुझं, कळलं ना? सगळं छान. आई आहे, मी करेन सगळं व्यवस्थित. तू बरी हो हं? हा सोने माझी बरी हो. आयुष्यभराची जबाबदारी दिली होती मी तिला. एक दिवस तुझी काळजी घेता आली नाही. लीला, बाळा तुला आता बरं वाटतंय ना? तिला काही धाड भरली आहे? तिला बरंच वाटणार आहे. आणि काय ग? अगं तुम्ही दोघी त्या एजेला खरं काय आहे हे सांगायला चालला होतात ना? मग इतकं भयानक अपघात कसं काय झाला? काय गोंधळ करून ठेवलास तू? मावशी, मी सगळं नीट करेन. तोंड बघ स्वतःच आरशात. सगळं ठीक करेन म्हणे. माझ्या रेऊचे हाल बघितलेस? तुझ्यामुळे अपघात झालाय तिचा. आणि तू काय ग? ऍक्सिडेंट तुमच्या दोघींचा झाला ना? तुला कसं एवढं सच लागलं? आणि माझ्या रेऊ बघितलंस का त्याचं काय झालंय ते? माझ्या रेऊला काय झालं ना तू आयुष्यभराची जबाबदारी दिली होती माझ्या रेऊची तुझ्यावर. एक दिवस तिची काळजी घेता आली नाही तुला. नाही माझं चुकलं. मीच मूर्ख आहे ना. मुलीला जहागीरदार झालीयस पण नाही, तू बदलली नाहीयेस. तू तीच आहेस, वेदणी धोंडरट. तीच ती लीला जी आयुष्यात काहीही करू शकत नाही. बाप्पाच्या कृपेने ना माझी रेऊ लवकरात लवकर बरी होणार आहे. आणि ती बरी झाली. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिचं आणि यशचं लग्न व्हायलाच हवं. आणि ते जर झालं नाही ना तर तुला मी माझी मुलगी मानणार नाही. काही वेळ काय, प्रसंग काय, काय बोलतेस तू? इतकं टोकाचं काय बोलतेस तू? नाही, टोकायचं नाही. जे आहे ना तेच बोलतेय. हे घे आणि नारळ पाणी हवे म्हणे. नारळ पाणी आणणारच आहे मी, पण ते माझ्या रेऊसाठी. ते हिला काय आणायचंय, खाऊ पिऊ घालायचं ते बघा तुमचं तुम्ही. बाबा, आता काय करू? लीला, नको काळजी करू. एका मुलीच्या सुखासाठी मी दुसऱ्या मुलीला वेटीला धरणार नाही. मी एक काम करतो,
एजेना जाऊन भेटतो आणि त्यांना खरं खरं काय ते सांगतो. नाही नाही बाबा, यश आणि रेवनी स्वतः सांगितलं एजेना की त्यांचं एकमेकांवर प्रेम नाहीये. मग एजे आपलं कसं काय ऐकतील? बाबा, आता त्या दोघांनीच खरं काय ते सांगायला हवं. सर, लीला, तुला दुसरं काही येत नसेल तरी तुला कॉफी खूप छान बनवता येते. मला हवी तशी. प्लीज लवकर बरी हो. सर, तुम्हाला टेन्शन येणं स्वाभाविकच आहे, पण खरं सांगू का सर, तुम्ही बिलकुल काळजी करू नका लीला वहिनींची. अहो, त्या एवढ्या स्ट्रॉंग आहेत ना, त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. हो, त्यांना जोरदार कमबॅक करावंच लागेल, कारण का त्यांनी तसं तुम्हाला चॅलेंज दिलंय ना. मी डॉक्टर सत्तापेंना भेटून येतो.